श्री स्वामी समर्थ मित्रांनो, गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, आज मी तुम्हाला स्वामी माझ्या आयुष्यात कसे आले ही स्टोरी, ही गोष्ट आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. मित्रांनो, मी सुरुवातीपासून कधीही स्वामींची सेवा केलेली नव्हती किंवा माझ्या घरामध्ये, माझ्या सासाच्या घरी आणि माझ्या आईच्या घरीही कधीही कोणी स्वामींची सेवा करत नव्हतं. त्यामुळे मला स्वामी सेवेतलं इतकं काही माहिती नव्हतं. मी फक्त स्वामींचं नाव ऐकून होते. स्वामींना म्हणजे मला असं कधी कोणी सांगितलं नाही की स्वामींची सेवा केल्याने असं हे होतं ते होतं, असं कधी कोणी मला सांगितलं नाही. पण एक वेळ अशी आली होती मित्रांनो, माझ्या जीवनामध्ये खूप प्रॉब्लेममध्ये होते. खूप म्हणजे खूप जास्त प्रॉब्लेममध्ये होते. मला मीच नाही, म्हणजे आमची पूर्ण फॅमिली खूप त्रासात होती. कोणाशी शेअर करावं आणि शेअर करून तरी कोण काय आपल्याला सोल्युशन देणार आहे. लोक फक्त, तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो, लोक फक्त आमच्याकडे म्हणतात असं की रडून ऐकता आणि हसून सांगतात दुसऱ्यांना. त्यामुळे कोणाला सांगावं असं पण वाटत नव्हतं. पण एक दिवशी सहजच, माहिती नाही मला कसं, माझ्याकडे माझ्या मोबाईलवरती एक रील आली, स्वामींची रील आली. अचानकच आली. मी सर्च केलं नव्हतं. मी मोबाईल स्क्रोल करत होते तेव्हा एक रील आली. त्याच्यामध्ये स्वामींचं जप होता आणि त्याच्यावरती असं लिहिलेलं होतं की जर तुम्ही प्रॉब्लेममध्ये असाल तर स्वामींची माला जप करा वगैरे. मी खूप प्रॉब्लेममध्ये होते. मला कुठे काही सोल्युशन भेटत नव्हतं. तर मला असं वाटलं की करून बघूया आपण, काय 10 मिनिटाने काय फरक पडणार आहे. तरी तर हे माला वगैरे तर नव्हती जपली, कारण माझ्याकडे माला नव्हती तेव्हा. फक्त मी 10 मिनटं बसून स्वामींचं नाव घेतलं होतं. 10 मिनटामध्ये काही वेगळं काही बदललं नव्हतं, पण मला 10 मिनटामध्ये माझ्या मनाला थोडी शांती नक्की मिळाली होती मित्रांनो. मग मला थोडंसं असं वाटलं की आपण सर्च करून बघूया की स्वामी सेवा काय आहे, स्वामींचे अनुभव कसे येतात लोकांना. मग मी असेच सगळ्यांचे, इतर लोकांचे स्वामींचे चॅनल व्हिडिओज ओपन करून बघितले, सर्च केलं की स्वामी सेवा काय आहे, कसे करायचे असते स्वामी सेवा वगैरे. मग त्यानंतर मी ऑलरेडी खूप त्रासात तर होतेच. मला पण असं वाटत होतं की कोणीतरी मला काहीतरी उपाय सांगा आणि मी तो करेन, ज्याच्यातून मला आराम भेटेल, ज्याच्यातून माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटेल, ते मी करायला तयार होते. तर मी खूप लोकांचे यूट्यूब चॅनल सर्च केले. खूप लोकांच्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओज बघितले की प्रॉब्लेममधून सुटायचं असेल तर स्वामींची ही सेवा करा, ती सेवा करा वगैरे असं. आणि मला पण असं वाटलं त्या दिवशी की आपण पण करून बघूया. आपण इतके देवांची पूजा करतो, आम्ही आमच्या घरामध्ये देवांची पूजा होती. तर मी माझ्या मिस्टरांशी शेअर केलं की आपण पण करून बघूया. आपल्याला पण जर आराम आला तर चांगलं आहे, नाहीतर आपलं काही नुकसान तर त्याच्यामध्ये होणार नाही. माझे मिस्टर आणि माझी मुलं, म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून तेव्हापासून स्वामींची सेवा करायला सुरुवात केली. पण त्या दिवशी असं विशेष असं काय नाही होतं की असं बर्डन नव्हतं घेतलं आम्ही की केलीच पाहिजे. मी फक्त असं ठरवलं होतं की बघूया करून, जमलं तर करायचं, नाही तर काही हरकत नाही, सोडून देऊ वगैरे, असं ठरवलं होतं. पण आम्ही मी माझा पहिला गुरुवारचा उपवास जेव्हा आम्ही सगळ्यांनी धरला, मी एकटीनेच नाही धरला, माझे मिस्टर, माझे मुलं, आम्ही सगळ्यांनी मिळून स्वामींचे 11 गुरुवार केले. पण ह्या 11 गुरुवार पूर्ण होता मला जे स्वामींचे अनुभव आले, त्या अनुभवातून स्वामींवरती माझा विश्वास पक्का झाला मित्रांनो, की हो, स्वामी आहेत आणि स्वामी आपलं सगळं ऐकत असतात. आपण मनात जरी काही बोललो ना तर स्वामी ऐकत असतात. आपल्या मनात जर एखादा प्रश्न असेल आपल्या परिस्थितीविषयी किंवा आपल्याला काही अडचण आहे आणि आपण कोणाला सांगू नाही शकत आहे, तर आपल्या त्याच प्रश्नाचं उत्तर स्वामी कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्यासमोर आणून ठेवतात. आणि हे 1 ते 11 गुरुवारच्या दरम्यान मला असे कित्येकही असे अनुभव आले की त्यानंतर स्वामींवरती माझा विश्वास अट्टळ झाला आणि हळूहळू मी स्वामींच्या सेवेमध्ये रमून गेले. आणि त्यामुळेच मला असं वाटतं मित्रांनो की स्वामींचं नामस्मरण केल्याने जर आपलं नुकसान तर काही होत नाही, त्याच्यामध्ये उलटा आपला फायदाच आहे, आपल्या मनाला शांती मिळते. तर जास्त काही न करता कमीत कमी आपल्याकडनं स्वामींची रोज इतकीच सेवा घडावी की 1 माळ जरी जप आपल्याकडनं झाला तरीही आपल्या जीवनाचं सार्थकच आहे मित्रांनो. स्वामींची सेवा प्रत्येकाच्या नशिबात नसते. स्वामींना ज्यांच्याकडनं सेवा करून घ्यायची असते, स्वामी त्यांच्या आयुष्यात स्वतःच येतात. आणि त्याच प्रकारे स्वामी माझ्या आयुष्यातही स्वतःच आले.
मला कोणीही स्वामी सेवा करायला सांगितली नाही, पण आज मला स्वामींची सेवा केल्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही, माझा एकही मिनिट जात नाही की ज्या एका मिनिटामध्ये मी स्वामींचं नाव नाही घेतलं. तर असा होता माझा स्वामी सेवेचा अनुभव. मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जणांना असे अनेक अनुभव रोज येतात. तर आपले हे चॅनल आम्ही ओपन केलं आहे, त्यासाठीच ओपन केलं आहे की तुम्हीही तुमचे अनुभव याच्यावरती शेअर करू शकता. तुम्हाला काय अनुभव आले मित्रांनो, हे तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा. श्री स्वामी समर्थ.